सर्वांना नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. मागील काही दिवसापासून गोल्डमध्ये परत एकदा रॅली स्टार्ट झाली आहे. मागच्या एका महिन्यामध्ये गोल्डने 10% रिटर्न दिलेलं आहे. आता लाईव्ह मार्केटमध्ये किंमत बघितली तर 1,58,830 रुपयापर्यंत आहे. चांदी जर बघितली आपण तर 2,41,140 रुपयापर्यंत गेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की याच्या मागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये गोल्ड आणि सिल्वरसाठी कसं असणार आहे याचा एक अनालिसिस करणार आहेत. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा की इंडियामध्ये फेस्टिवल सीझन चालू होतोय. येणाऱ्या काळामध्ये गणपती आहे, दिवाळी आहे, त्याच्यानंतर लग्नाचा सीझन आहे. या काळामध्ये गोल्ड इम्पोर्ट जे आहे ते इंडियामध्ये पीक लेवलला असतं. गोल्डची डिमांड वाढलेली असते आणि आता ज्वेलर लोक जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या देशामधनं गोल्ड इम्पोर्ट करतायत. हे नंबर्समध्ये सुद्धा दिसतंय. ज्यावेळेस पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं होतं की गोल्ड बाय करू नका, त्यावेळेस जे नंबर डिक्लाइन झाले होते. आता सध्या जर बघितलं आपण तर मागच्या महिन्याचा नंबर आहे 120 टन गोल्ड जे आहे ते इंडियामध्ये परत एकदा झालेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. दुसरं महत्त्वाचं कारण की चायना आहे, की चायना काय करतंय की कंटिन्युअसली गोल्ड बाईंग करतंय. मागच्या 4 महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या नंबरला बीट करतंय. मागच्या महिन्यामध्ये तर हद्द पार केली. जुलैमध्ये 200 टन गोल्ड बाय केलेलं आहे. आणि हे कोण करतंय की चायनाच्या ज्या 4 सेंट्रल बँका आहेत या काय करतायत की डॉलरला रिप्लेस करतायत, कंटिन्युअसली गोल्ड बाईंग करतात. याचा एक इम्पॅक्ट ग्लोबल मार्केटवर आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की गोल्डच्या प्राइस डिसाईड करण्यासाठी हे कारण महत्त्वाचं असतं की अमेरिकेचे फेड रेट आत्ता जर बघितलं आपण तर अमेरिकेचा जो इंटरेस्ट रेट आहे बॉन्डचा तो जवळपास 5.3% लाईफ टाईम हायला गेलेला आहे. आणि अमेरिकेचं जे कर्ज आहे ते 40 ट्रिलियनच्या वर गेलेलं आहे. त्यामुळं जे इन्व्हेस्टर लोक आहे, ज्या लोकांनी बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांच्यामध्ये घबराट आहे. आणि ग्लोबल मार्केटमध्ये जर बघितलं तर डॉलरमध्ये जी सगळ्या देशांची इन्व्हेस्टमेंट आहे ते थोडीफार इन्व्हेस्टमेंट आता कन्वर्ट करायला त्यांनी चालू केलेली आहे गोल्डमध्ये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गोल्ड इकॉनॉमीकडं जास्त देशांचं लक्ष आहे. कंटिन्युअसली बारके छोटे छोटे देश सुद्धा गोल्ड आता इम्पोर्ट करायला चालू केले. आणि याचा जो आत्ता फरक जो दिसतोय तुम्हाला गोल्डच्या प्राइसमध्ये मागच्या काही दिवसामध्ये, हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जे फेडने इंटरेस्ट रेट वाढवले होते ते खूप दिवस आता ते राहणार नाहीयेत. ते कमी होण्याचे चान्सेस जास्त आहेत असा मार्केटचा अंदाज आहे. आणि फेड रेट जे आहेत ते लाईफ टाईम हायला असतील, वाढतील तर याला गोल्डला ते निगेटिव्ह असतं. डॉलर कमजोर होणार आहे असा एक अंदाज मार्केटने व्यक्त केलाय. त्यामुळे तुम्हाला मागच्या काही दिवसामध्ये गोल्डमध्ये परत एकदा बाईंग स्टार्ट झालेली असेल. त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की इंडियामध्ये जर बघितलं आपण तर ETF बद्दल क्रेज चालू आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंड डिजिटल फॉर्मॅटमध्ये गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची क्रेज चायनामध्ये आणि इंडियामध्ये दोघांमध्येही चालू आहे. चायनामध्ये तर एक वेळ अशी आली की ETF मध्ये बाईंग करण्यासाठी बॅन केलं होतं. परत एकदा आता चायनाने ओपन केलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रेज आहे. आणि इंडियामध्ये जर बघितलं तुम्ही मागच्या काही दिवसामध्ये नंबर्स कमी होते पण आता नंबर्स अचानक वाढायला चालू झाले. मागच्या महिन्यामध्ये इन्फ्लो जर बघितला आपण ETF मधला, गोल्ड ETF मधला, तर जवळपास 1560 करोड रुपयाचा इन्फ्लो आहे. याच्यामध्ये आउटफ्लो पण असेल पण इन्फ्लो म्हणजे नेट इन्फ्लो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गोल्ड ETF मध्ये लोक इन्व्हेस्ट करतायत. याचाही एक परिणाम आहे की गोल्डच्या किमती वाढायला. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो की बघा तुमच्या सेफ्टीसाठी तुमच्या पोर्टफोलिओचा जवळपास 20% हिस्सा जो आहे तो तुम्ही गोल्ड आणि सिल्वरमध्ये राहू दिला पाहिजे. टाटा म्युच्युअल फंडने आता एक लेटेस्ट रिपोर्ट जाहीर केलाय की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 70% जी अमाऊंट आहे ती तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. 30% अमाऊंट जे आहे ते तुम्ही चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजेच काय, तुम्ही जर 100 रुपये इन्व्हेस्ट करायचे तर तुम्ही 70 रुपीज जे आहेत ते गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा आणि 30 रुपीज जे आहेत ते सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करा. याच्या मागचं कारण काय की सिल्वरमध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिव्हरेज पोझिशन असते. म्हणजेच काय, व्याजाचे पैसे किंवा उधार घेतलेले पैसे घेऊन याच्यामध्ये ट्रेड केलेला असतो. आपण मागे सांगितलं होतं की जेव्हा 4,20,000 चांदी गेली होती त्यावेळेस याच पैशातनं चांदीचा रेट तितक्या मोठ्या प्रमाणात वाढवला होता. त्याच्यानंतर ती क्रॅश झाली कारण की हे पैसे जास्त दिवस टिकत नसतात. त्यामुळे सिल्वरमध्ये जे आहे ते इंडस्ट्रियल डिमांड पण असते की डिमांड जर वाढली तर सिल्वरचे रेट वाढतात, डिमांड जर कमी झाली तर सिल्वरचे रेट कमी होतात. आणि आत्ता जर बघितलं तर ट्रेड डिफिसिट जो आहे सिल्वरच्या मायनिंगमध्ये आणि ॲक्च्युअल जे इंडस्ट्रियल यूजमध्ये त्याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे आणि तो मागच्या 4-5 वर्षापासून वाढतोय. तरीही चांदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅनिप्युलेशन होऊ शकतं. त्यामुळं टाटा म्युच्युअल फंडला असं वाटतंय की तुम्ही 70% पैसे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की आपण काय करायचंय. आत्ता सध्या जर बघितलं आपण तर फिजिकल गोल्ड पासून आपण दूर राहायचंय. कारण की फिजिकल गोल्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला GST लागतो, 3% GST लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला ते सेव्ह करण्यासाठी ठेवण्यासाठी रिस्क आहे. सगळ्यात सोपं आहे
की तुम्ही डायरेक्टली ETF माध्यमातून एक्सचेंज ट्रेडेडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. निपॉन इंडियाचा ETF आहे, त्यानंतर HDFCचा गोल्ड ETF आहे, SBIचा गोल्ड ETF आहे. याच्यामध्ये तुम्ही बाय करू शकता. शेअरमध्ये कशा पद्धतीने तुम्ही बाय करताना त्याच पद्धतीनं तुम्ही या ETF मध्ये बाईंग करू शकता. छोट्या छोट्या अमाऊंटनं जे हाऊसवाईफ आहे, तुम्ही घरी बसून आहे, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे, ज्या दिवशी गोल्डची किंमत खाली येईल, ज्या दिवशी चांदीची किंमत खाली येईल, त्यावेळेस तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हळूहळू तुम्ही ऍड करू शकता. हे युनिट कितीला येतात? तुम्ही 200 रुपयाला 250 रुपयाला एक युनिट असतं आणि हे तुम्ही 2 घेऊ शकता, 4 घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही जर अॅक्युमुलेट करायला चालू केलं तर एक ना एक दिवशी तुमचा मोठा पोर्टफोलिओ बनेल. पण एक लक्षात ठेवायचं आहे, गोल्ड आणि सिल्वर कुठल्याही प्रकारचे रिटर्न देत नाही. त्यामुळं तुमच्या पोर्टफोलिओचा 20% हिस्सा या गोल्ड आणि सिल्वरमध्ये ठेवायचा आहे. बाकी काही पैसे तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये टाकायचे आहेत, काही स्टॉकमध्ये टाकायचे आहेत, काही रिअल इस्टेटमध्ये काही टाकायचे आहेत, तुम्ही काही FDजमध्ये ठेवायचे आहेत, काही लिक्विड फंड्समध्ये ठेवायचे आहेत. सगळीकडे आपली इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे, कारण की एकाच सेक्टरवर फोकस नसलं पाहिजे. ॲसेट ॲलोकेशन प्रॉपररित्या झाल्यानंतरच तुम्हाला रिटर्न मिळतात. प्रत्येक ॲसेट क्लासची एक सायकल असते आणि ती सायकलमध्ये आपण तिथं असणं गरजेचं आहे, त्यावेळेस आपली वेल्थ क्रिएट होते. तर आता व्हिडिओच्या मेन पार्टवर येऊ की येणाऱ्या काळामध्ये गोल्डची आणि सिल्वरची किंमत कुठपर्यंत जाऊ शकते. तर आता सध्या वर्षाच्या एंडिंग पर्यंत JP मॉर्गन म्हणा किंवा UBS ग्रुप म्हणा, या सगळ्यांचा असा अंदाज आहे की गोल्डची किंमत जवळपास 2 लाख रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि चांदी जर बघितली तुम्ही तर चांदीची किंमत 3 लाख रुपयापर्यंत वर्षाच्या आखरीपर्यंत जाऊ शकते. पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, गोल्ड आणि सिल्वरच्या किमतीला ग्लोबल मार्केटमधले कारणं खूप महत्त्वाचे आहेत. पण लॉंग टर्म मध्ये जर बघितलं तर सगळ्या जे इन्व्हेस्टमेंट फर्म आहेत या गोल्ड आणि सिल्वरला पॉझिटिव्ह आहेत. महत्त्वाचं कारण काय आहे की अमेरिकेमध्ये जे आत्ता सध्या जे कर्जाच्या डोंगरावर बसलेली आहे, तिथं जर काही झालं तर सगळ्यात महत्त्वाचं जे ॲसेट क्लास आहे ते गोल्ड असणार आहे. त्यामुळे अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा.